नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत साऊथ इंडियन स्टाईल मऊ लुसलुशीत जाळीदार पांढरी शुभ्र इडली कशी बनवायची ते। बऱ्याच वेळा आपल्याला इडली खायची इच्छा असते आणि बऱ्याच जणांना इडली आवडते, पण घरी ती परफेक्ट आणि त्यात जाळी पडत नाही। त्यामुळे इडली बनवण्याचा कंटाळा येतो आणि खाण्याचाही कंटाळा येतो। त्यापेक्षा मार्केटची इडली चांगली असं वाटतं। तर आज आपण इडलीसाठी तांदूळ कोणता निवडायचा, डाळ आणि तांदळाचं प्रमाण किती घ्यायचं, तो किती वेळ भिजवायचा, त्यानंतर डाळ आणि तांदूळ वाटून झालं की फर्मेंटेशनसाठी किती वेळ द्यायचा हे व्यवस्थित बघूया। म्हणजे तुमची इडलीसुद्धा अगदी साऊथ इंडियन स्टाईल किंवा हॉटेलसारखी मऊ लुसलुशीत जाळीदार आणि परफेक्ट बनेल। त्याचबरोबर आपण ओल्या नारळाची चटणी कशी बनवायची हे बघणार आहोत आणि ही चटणी ह्या इडली बरोबर खाण्यासाठी खूप अप्रतिम लागते। चला तर मग वेळ न वाया घालवता आपण रेसिपीकडे वळूया। डाळ आणि तांदूळ किंवा जिन्सा मोजून घेण्यासाठी आपण हे वाटीचं प्रमाण सेट करूया। तुमच्याजवळ मेजरिंग कप असेल तर अतिशय उत्तम, पण प्रत्येक घरातच तो असतो असं नाही। त्यामुळे मी घरातलीच एक वाटी घेतलेली आहे आणि ह्या वाटीच्या प्रमाणातच आपण आता साहित्य बघून घेऊ। ह्या वाटीने मी इथे 3 वाट्या तांदूळ घेणार आहे आणि हा तांदूळ उकडा तांदूळ आहे। इडलीसाठी उकडा तांदूळ किंवा मार्केटमध्ये इडली राईस म्हणून मिळतो तोही तांदूळ अतिशय उत्तम, पण तुमच्याजवळ जर हे दोन्ही तांदूळ नसेल ना, तर तुम्ही घरात भाताला जो तांदूळ वापरतात तोही वापरला तरी चालेल। फक्त एवढं लक्षात घ्या की तांदूळ जुना हवा। हे बघा, अशा पद्धतीने जुनाट तांदूळ हवा। आणि बरेच लोक रेशनचा तांदूळसुद्धा वापरतात। रेशनच्या तांदळाने सुद्धा इडली चांगली बनते, पण थंड झाल्यानंतर ती कडक होते। आणि हो, एक गोष्ट लक्षात ठेवा, इडली बनवण्यासाठी इंद्रायणी तांदूळ किंवा बासमती तांदळाचा वापर करायचा नाही। आता सर्वात प्रथम आपण हा तांदूळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ। अगदी हलकत हाताने हा 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया। म्हणजे कितपत धुवायचा, तर यावरचं हे जे सफेद पाणी असतं ना, हे संपूर्ण काढून टाकायचं आणि अगदी स्वच्छ पाणी वर आलं पाहिजे। आपण तांदूळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आणि एकदम नितळ पाणी वरती आलेलं आहे। आता आपण ह्याच पद्धतीने डाळसुद्धा घेऊन टाकू। तर आपण ज्या वाटीने तांदूळ मोजला होता ना, त्या वाटीने 1 वाटी डाळ घेऊया। ही उडदाची डाळ आहे, 1 वाटी आपण उडीद डाळ घेऊया आणि त्याचबरोबर 1 चमचा मेथी दाणा घेऊया। मेथी दाण्याने आपले डाळ तांदूळ फर्मेंट होण्यास मदत होते। नितळ पाणी येईपर्यंत डाळसुद्धा तांदळाप्रमाणेच अगदी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची। आता आपले डाळ आणि तांदूळ दोन्हीही स्वच्छ धुवून झालेले आहेत आणि दोघांवरती बघा अतिशय नितळ पाणी आलेलं आहे, स्वच्छ पाणी आलेलं आहे। तर आता डाळ आणि तांदूळ 3.5 ते 4 तास भिजत ठेवूया। यापेक्षा जास्त वेळ भिजवायचे नाही, जास्त ओव्हर सोकिंगसुद्धा डाळ आणि तांदूळ झाला नाही पाहिजे। त्यानंतर आपण बघूया। जवळजवळ 3.5 ते 4 तास झालेले आहेत आणि डाळ छानपैकी भिजलेली आहे। हे बघा, मी तुम्हाला जवळून दाखवते। आणि एखादा डाळिंब उचलली आणि हाताने मोडून पाहिली ना, त्याची 2 ते 3 तुकडे होत आहे। आणि त्याचबरोबर मेथी दाणासुद्धा छानपैकी भिजलेला आहे। तर सर्वात प्रथम डाळ वाटून घ्यायची। आता मिक्सरचं छोटं भांडं घेऊया आणि त्यात डाळ टाकून घेऊया, पण एकाच वेळी न वाटता मी ही 2 बॅचेसमध्ये वाटणार आहे आणि छोट्या भांड्यात वाटणार आहे, कारण पिठाला फर्मेंट करायचं काम डाळच करते आणि डाळ जर गरम झाली तर तिचं फर्मेंटेशनची प्रक्रिया कमी होते। त्यामुळे मी ही 2 बॅचेसमध्ये वाटणार आहे आणि वाटताना आपण ज्या पाण्यात डाळ भिजवली होती ना, तेच पाणी टाकणार आहे। त्यामुळेही फर्मेंटेशनला मदत होते। तसेच अजून एक, मिक्सरचं भांडं गरम होऊ नये म्हणून यात 2 मी आईस क्यूब टाकणार आहे। डाळ जर गरम झाली नाही तर आपले पीठ लवकर फर्मेंट होतं। आता आपण डाळ अगदी बारीक वाटून घ्यायची। डाळ छानपैकी वाटून झालेली आहे, तर कितपत बारीक मी तुम्हाला बोटावरती घेऊन दाखवते। हे बघा, पूर्णपणे छानपैकी बारीक झालेली आहे। अशा पद्धतीने आपण संपूर्ण डाळ वाटून घेऊ आणि काढताना ती आता मोठ्या भांड्यात काढायची। फर्मेंटेशन झाल्यानंतर पीठ अगदीच डबल टिबलने फुगेल म्हणून। त्यानंतर डाळ वाटून झाली की त्याच मिक्सरच्या भांड्यात तांदूळ घेऊया आणि तांदूळसुद्धा आपण वाटून घेऊया।
तर तांदूळ वाटताना थोडंसं पाणी टाकलं तरी चालेल. आणि तांदूळ कितपत वाटायचा तर रवाळ टेक्स्चर येईपर्यंत तांदूळ वाटायचा, म्हणजे डाळ अतिशय बारीक आणि तांदूळ थोडासा रवाळ. मी तुम्हाला दाखवते. हे बघा, असं 2 बोटांमध्ये घेतलं ना तर अगदी बारीक रव्यासारखा तो हाताला लागला पाहिजे इतपत तांदूळ वाटायचा. तांदूळ वाटून झाला की तो सुद्धा लगेच डाळीवरती काढून घ्यायचा. अशाच पद्धतीने आपण संपूर्ण तांदूळसुद्धा वाटून घेऊया. आणि तांदूळ वाटताना मी तो 3 ते 4 बॅचेस करून वाटून घेणार आहे. तांदूळ आणि डाळीचं प्रमाण 3:1 घ्यायचं. 3.5 ते 4 तासापेक्षा जास्त भिजवायचं नाही. त्याच पद्धतीने वाटताना डाळ अतिशय बारीक वाटून घ्यायची आणि तांदूळ रवाळ वाटून घ्यायचा. ह्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवल्या ना तर आपली इडली छान मऊसर आणि जाळीदार बनते. आता आपण हे पीठ एकत्र कालवूया. आता बरेच जण काय करतात की ते चमच्याने एकत्र करतात, तर तसं न करता हात स्वच्छ धुवून घ्यायचा आणि हाताने हे पीठ फक्त 5 मिनिट एकत्र करायचं. फार जास्त वेळ नाही केलं तरी चालेल. हाताने एकत्र केल्यामुळे शरीराची उष्णता त्या पिठात जाते आणि पीठ फर्मेंट होण्यास मदत होते. तर फक्त आपण 5 मिनिट एकत्र करून घेऊ. त्यानंतर यावरती झाकण ठेवून जवळजवळ हे पीठ 8 ते 10 तास आपण फर्मेंटेशनसाठी ठेवून देऊया. पीठ फर्मेंट व्हायला सुद्धा तिथलं वातावरण जास्त महत्त्वाचं असतं. आता तुम्ही कोणत्या भागात राहतात? तुम्ही जर जास्त थंड भागात राहत असेल ना तर 12 ते 16 ताससुद्धा लागू शकतात. पिठावरती झाकण ठेवल्यानंतर तुम्हाला जर वाटत असेल की थंड वातावरण आहे तर एखादा गरम कपडा, ब्लँकेट वगैरे त्यावरती टाकून ते फर्मेंट केलं तरी चालेल. किचनमध्ये जिथे उबदार जागा आहे तिथे एखादं ब्लँकेट किंवा गरम टॉवेल टाकून हे पीठ तुम्ही 8 ते 10 तास किंवा तुमच्या एरियातल्या वातावरणाप्रमाणे 12 ते 16 तास फर्मेंटेशनसाठी ठेवून द्या. 8 ते 10 तास झालेले आहेत आणि आता आपण पीठ उघडून बघूया. आणि बघा किती छानपैकी पीठ फुलून वरती आलं. खूप छान असं फर्मेंटेशन झालेलं आहे. मी तुम्हाला जवळून दाखवते. हे बघा, पीठ आपलं दुपटी तिपटीने वाढलं आहे. सुरुवातीला पीठ असं होतं आणि ते आता असं झालेलं आहे. आता यात छानपैकी अशी जाळी पडलेली आहे आणि तीसुद्धा आता मी तुम्हाला जवळून दाखवते. हे बघा, खूप छान असं जाळीदार पीठ आपलं फुगलेलं आहे. आता यात कुठल्याही प्रकारचा सोडा किंवा इनो वगैरे टाकायची गरज नाही. असंही पीठ मिक्स करून इडली बनवली ना तरी चालेल. आता हे पीठ आपण एकत्र करून घेऊया. म्हणजे खूप जास्त हलवायचं नाही आहे, फक्त ते थोडंसं एकत्र झालं पाहिजे इतपतच ते हलवायचं. आणि त्यानंतर तुम्हाला जर हे सर्व पीठ वापरायचं असेल ना तरच यात मीठ टाका. आणि यातलं जर काही पीठ काढून ठेवायचं असेल ना तर पहिले ते काढून ठेवा आणि नंतर त्यात मीठ टाका. तर आता मला सर्वच पीठ वापरायचं नाही म्हणून आता जितकं वापरायचं आहे ना तितकं मी ह्या बोलमध्ये काढून घेते आणि उरलेलं पीठ मी फ्रीजमध्ये ठेवते. आता पीठ वापरायच्या पिठामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेते. त्यानंतर पुन्हा एखादा मिनिटच फक्त एकत्र करून घेते. आणि इडली बनवण्यासाठी मी अगोदरच गॅसवरती इडली पात्रात पाणी घालून ते गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. आणि पिठाची कन्सिस्टन्सी दाखवते. आपल्याला इतपत पातळ पीठ हवं आहे. तुमचं ह्यापेक्षा जर पीठ घट्ट असेल ना तर थोडंसं पाणी टाकलं तरी चालेल. आता सर्वात प्रथम इडली पात्र घेऊया आणि त्याला सुरुवातीला तेल लावून घेऊया. आता तुम्ही ब्रशनी लावलं तरी चालेल. माझा ब्रश तुटून गेला म्हणून मी असं हाताने लावून घेते. व्यवस्थित इडली पात्राला तेल लावून घ्यायचं आणि त्यानंतर त्यात आपण इडलीचं बॅटर टाकून घेऊया. तर बॅटर पूर्ण भरायचं नाही आहे, थोडीशी जागा वरती ठेवायची, फुगून ते वरती येईल इडली. इकडे पाणी छानपैकी उकळलेलं आहे. आता आपण इडली पात्रात ठेवून देऊया. मोठ्या गॅसवरती 8 ते 10 मिनिट आपण इडली शिजवून घेऊया. जास्त पण ओव्हर कुक करायची नाही आहे कारण मग इडली निब्बर होते. आता जोवर इडली बनते तोवर आपण एक चटणी बनवून घेऊ. आणि चटणी बनवण्यासाठी मी इथे अर्धा वाटी ओला नारळ घेतलेला आहे. नारळाचे काप करून घेतलेले आहेत. तुम्ही नारळ खोवून घेतलात तरी चालेल. आता एका मिक्सरच्या भांड्यात
हा नारळ घेऊन टाकू. त्यानंतर चटणीला घट्टपणा येण्यासाठी अर्धा वाटी डाळ्या किंवा डाळवं घेऊया. त्यानंतर 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेऊया आणि 2 ते 3 कढीपत्त्याची पानं घेऊया. त्यानंतर अर्धा इंचापेक्षाही कमी आलं घेऊया. आल्याचे म्हणजे अगदी छोटे छोटे 2 ते 3 तुकडे घेऊया. यापेक्षा जास्त आलं टाकायचं नाही, कारण मग चटणीला आल्याचा एक स्ट्रॉंग फ्लेवर येईल. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकूया. अर्धा चमचा साखर टाकूया. साखर तुम्हाला वाटलं तर टाका, नाही टाकली तरी चालेल. त्याचबरोबर थोडंसं पाणी टाकूया आणि आता चटणी वाटून घेऊया. चटणी छानपैकी वाटून झालेली आहे, ती एका बोलमध्ये काढून घेऊ. त्यानंतर आता ह्या चटणीला एक छान असा तडका देऊया. तर तडका देण्यासाठी मी गॅसवरती एक कढई तापत ठेवलेली आहे. त्यात थोडंसं 2 चमचे मी तेल टाकून घेतलं. तेल व्यवस्थित गरम झालं की त्यात अर्धा चमचा हरभऱ्याची डाळ टाकू, अर्धा चमचा उडीद डाळ टाकू. त्यानंतर 1 चमचा मोहरी टाकून घेऊया. थोडी कढीपत्त्याची पानं टाकूया. थोडासा हिंग टाकूया आणि 2 ते 3 सुक्या मिरच्या टाकूया, लाल सुक्या मिरच्या. आणि हा कडकडीत तडका झाला ना की गॅस बंद करायचा आणि त्यानंतर त्यात अर्धा चमचा मेथीचे दाणे टाकायचे. आणि हा गरम गरम तडका आता आपण चटणीवरती ओतून घेऊया. साऊथ इंडियामध्ये ह्या चटणीमध्ये थोडंसं चिंच टाकतात, पण इथं मी चिंच न टाकता चटणीला चटपटीतपणा येण्यासाठी मी अर्धासा लिंबू यावरती पिळून घेते. तुम्हाला वाटलं तर तुम्ही लिंबू टाका, नाही टाकला स्किप केला तरी चालेल. आता हे सर्व पदार्थ एकत्र करून देऊ. आपली चटणी तयार झालेली आहे आणि तिकडे आपली इडली तयार झालेली आहे. गॅस बंद करूया आणि इडली थोडीशी थंड करून घेऊ. आता यावरचं झाकण काढून बघू आणि बघा किती छान आपली इडली फुगली. अगदी पांढरी शुभ्र आणि हॉटेलमध्ये जशी मिळते तशीच टम्म फुगली. हात लावून बघूया. जर पीठ हाताला चिकटत असेल तर समजायचं की इडली झाली नाही. हे बघा, अजिबात पीठ हाताला चिकटत नाही, म्हणजे आपली इडली परफेक्ट झाली. आणि अजून एक पद्धत आहे चेक करायची. एखादी सुरी किंवा टूथपिक घ्या आणि इडलीमध्ये टाका आणि ती जर अशी क्लीन निघाली ना तर समजायचं की इडली परफेक्ट झालेली आहे. त्यानंतर इडली थोडीशी थंड करून घेऊ आणि मग आपण ती काढूया. आता इडली बऱ्यापैकी थंड झाली. 1 चमचा घेऊया आणि त्या चमच्याला उलटं करून उलट्या साईडने, म्हणजे चमच्याच्या उलट्या दांडीने आपण इडली काढून घेऊ. आणि बघा किती सहजपणे निघते. आणि जवळून दाखवते किती छान जाळी पडली आहे. आता बाकीच्या इडल्या मी हाताने काढून घेते, कारण मला चमच्याने काढण्यापेक्षा ना हाताने काढणं जास्त सोयीस्कर वाटतं. आणि ही बघा, दुसरी बघा किती छान अशी जाळी पडलेली आहे. प्रत्येक इडलीला आपली जाळी पडलेली आहे आणि प्रत्येक इडली फुगून वर आलेली आहे. तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने मी सांगितलेल्या टिप्स आणि ट्रिक्स फॉलो करा आणि ही रेसिपी नक्कीच करून बघा. तुमची इडलीसुद्धा अगदी साऊथ इंडियन स्टाईल परफेक्ट इडली होईल. आणि हो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा. आता तुम्हाला एक इडली मी फोडून दाखवते की आत बघा किती जाळीदार इडली झालेली आहे. आणि अगदी मऊसर अशी मऊसर आपली इडली झालेली आहे. आणि आत बघा किती छान अशी जाळी पडलेली आहे आणि सुपर सॉफ्ट इडली झालेली आहे. दाबून बघितली ना की लगेच पुन्हा ती पूर्ववत आकारात येते. म्हणजे अगदी पांढरी शुभ्र परफेक्ट मऊ लुसलुशीत आणि जाळीदार आपली इडली तयार झालेली आहे. आता पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये, अशाच एखाद्या नवीन रेसिपी बरोबर. तोवर बाय बाय.